आज आहे मंगळवार आणि मी मंगळवारी नॉनव्हेज खात नाही, म्हणून जे खातात त्यांच्यासाठी मी हे मासे बनवलेले, मासे फ्राय बनवलेले हे आमच्याच नदीतील आहेत. आणि माझ्यासाठी मी हा जो कालचाच उरलेला भात होता तोच घेऊन म्हटलं त्याचाच फोडणीचा भात बनावे. इतकी काही जेवायची इच्छा नव्हती, पण म्हटलं फोडणीचा भात पण बरेच दिवस खाल्ला नाही, म्हणून म्हटलं तसा पण वेस्ट जायला नको, म्हणून मी याचा फोडणीचा भात बनवलेला. तर बघा इथे मस्त असं तेल गरम झाल्यानंतर जिरं नव्हतं माझ्याकडे यावेळी, मोहरी, कढीपत्ता, हिंग टाकून त्याच्यात लसूण, मिरची, टोमॅटो टाकून मस्त असं फ्राय करून घेतलं. त्याच्यात जेवढी आवश्यक होती तेवढी हळद टाकून घेतली आणि जो आपण भात ठेवलेला ना रात्रीचा होता तो असा सुट्टा केला जरा आणि तो मग त्याच्यात परतवून घेतला आणि मस्त असा आपला फोडणीचा भात रेडी आहे. पूर्ण परतवून झाल्यानंतर एक झाकण देऊन वाफ काढून घेतली फक्त, जेणेकरून जे मसाले आहेत ते मस्त असे भातात मुरले पाहिजेत. भातात अगोदर पण आपला मीठ असतोच, म्हणून त्याच्यात थोडासा असा किंचितसा मीठ टाकून परतवून घेतला आणि झाकण देऊन ठेवलं बघा. आणि मग त्यानंतर एक वाफ काढून घेतल्यानंतर मस्त अशी त्याच्यावर फिनिशिंग म्हणून कोथिंबीर पेरून घेतली आणि पुन्हा झाकण देऊन फक्त 2 मिनटं ठेवलेलं मी गॅसवर, कमी गॅसवर. आणि त्यानंतर आपला फोडणीचा भात मस्त असा रेडी आहे बघा. आणि मस्त असं स्वतःसाठी ताट केलं बघा. दही, माठाची भाजी पण कालचीच उरवून ठेवलेली मी स्वतः. दुसऱ्या दिवशी जर माझा उपवास असेल तर मग मी आदल्या दिवशीचीच भाजी उरवून ठेवते. तर नेहमी माझ्या एकटीसाठी मला बनवायचा नेहमीच कंटाळा असतो. आणि त्यानंतर पापड मस्तपैकी गरम गरम फोडणीचा भात थंड व्हायच्या अगोदरच खाऊन घेतला आणि मस्त खूपच छान टेस्ट होती. कोण माझ्यासारखं पुढच्या दिवशी उपवास असेल तर आदल्या दिवशीची भाजी उरून ठेवतात मला कमेंट करून नक्कीच कळवा. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.